बघा ही मुलगी ना अशीच रडते, प्रत्येक जणीला हात देतो तरी पण ती जायला तयार नसते. जा लवकर. सो हे गाईज, कसे आहात तुम्ही सर्व? वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आम्ही जातोय वॉटरफॉलला. माझ्यासोबत आहे माझी ताई. से हाय. हाय करुणा. ही आहे करुणा. से हाय. सारिका ताई. से हाय. या चेहऱ्यांना तुम्ही आधी पण बघितलं असेल जेव्हा आम्ही झू बीचला गेलो. ताई आहे ना. आणि आमच्यासोबत 2 नवीन चेहरे जॉईन झाले. हे हाय काय. सो हे आमच्यासोबत नवीन जॉईन झालेत. या बाकीच्यांना तुम्ही जूवाल्या बीचमध्ये बघितलं असेल. आणि आता आम्ही कल्याण स्टेशनवर थांबलोय. आणि या मॅडमची पण इथे ब्लॉगिंग चालू आहे. आमची तयारी बघा चढायची. हा सीख गई मेरे गुरु. हे लोक बोलते की खूप गर्दी असेल. काही गर्दी नाही सर. काहीच गर्दी नाही. 1 घंटा बसल्याचा काहीतरी फायदा झाला. सर्व सीट बघ. इयरिंग का घेतेस तुम्ही लोक? कारण की फक्त 10 रुपये. अरे गरीब लोक. फायनली आमचा स्टॉप आलाय. आम्ही नेरळला उतरतोय. माझ्या मागे पुण्याला जाते ना. किती वाजता सर? 11. ओके 11 वाजता. आता बघूया इथून आम्ही पुढे कुठे जाणार आहे. मी पॉवर सेव्हिंग मोड ऑन केलं त्यामुळे मला दिसत नाही की काय व्यवस्थित येतंय की नाही. स्वरा कोई छूट तर नाही गया. एक्सिलेटर बंद आहे. काय वाटलं होतं तुम्हाला? मस्त एक्सिलेटरवर जाणार. एक्सिलेटर बंद आहे. फालतू नशीबपैकी एक्सिलेटर पण आज बंद. बरं हे एक्सिलेटर मरू द्या. पाऊस पण पडत नाहीये. सर्व लोक इकडे या गोष्टीसाठी आले. तीच गोष्ट होत नाही. मी पाऊसच पडत नाहीये यार. तरी पण आम्ही एन्जॉय करणार आहेत. स्टिल आम्ही नेरळ स्टेशनवर थांबलो. तिथे इतके छान छान स्पॉट आहेत. लाईक डोंगर वगैरे दिसत आहेत. ब्रिज आहे. आणि या मॅडमला आहे ना इथे फोटो काढायचा या बंद पडलेल्या ट्रेनकडे. आणि काढते. आणि आमच्या सरूने जो आहे तो स्टँड आणलेला आहे. बिकॉज लास्ट वेळी जेव्हा आम्ही जू बीचला गेलो होतो ना, मला एक व्हिडिओ काढायचा होता. मला चांगलं आठवते. त्यावेळी ना कोणी आमचे व्हिडिओज काढून देत नव्हतं. सर्व बोलते अरे नाही हमको फोटो खींचना ही वो. तर यावेळी ती स्टँड घेऊन आली जेणेकरून आम्हाला कोणाची गरज नाही पडणार. मी तुम्हाला माझा आउटफिट दाखवू का? बरोबर. तुम्ही माझा आउटफिट दाखवते. मी ब्लॅक ट्राउझर घातली आणि ब्लॅक टॉप घातला आहे. आणि ही छोटीशी बॅग घेतली आणि माझ्याकडे ब्लॅक कॅपसुद्धा आहे जी मी या मॅडमला दिली होती पकडायला. असो तर मी पण थोडेसे फोटो वगैरे क्लिक करते. थँक्यू डॅडी. तर आता आम्ही स्टेशनवरून निघतोय. आम्ही थोडे ते फोटो आणि काही व्हिडिओ वगैरे क्लिक केले आणि फायनली व्हिडिओ आले. पहिला आम्ही 6 जणांचा व्हिडिओ करत होतो पण सर्वांचं असं मिसमॅच होत होतं. तर त्यानंतर मी, स्वरा आणि टेडी आम्ही तिघींचाच केला आहे. दाखव लोक काय लाखो के झूठे. मॅडमनी कपडे वगैरे चेंज करून आली आहे प्रॉपर. पुढे जातोय आपण. काय माहिती मलाच माहित नाही. टपालवाडी काहीतरी बोली ना ती. नेरळवरनं टपालवाडीसाठी आम्ही ऑटो करतो. चला तुम्ही पण या. ती तुमचं बिल भरेल. नाही भाई मला ना एक समजत नाही. सर्व लोक ना इथे रेनकोट किंवा फोन कव्हर वगैरे विकतात पण पाऊसच येत नाहीये. लोक का बाय करतील? पाऊस येत असं तर एक टाइम समजतं की ठीक आहे लोक घेतात ठेवायला वगैरे. पण पाऊसच येत नाहीये. फायनली ऑटोवाल्याने 30 रुपये सीट केलं आहे. मुलींसोबत काय बोलतात त्याला, मुलींसोबत कोणी बार्गेनिंगमध्ये जिंकूच नाही शकत. आणि इथे आम्ही जिंकलेलो आहे. चलो काय झालं तुमचा फेस का असं उतरलं सध्या? चलो ही माझी मिडालेली ताई आहे. तिला तुम्ही खूप वेळा बघितलं असेल. हे ताऊ कुठे बसू? मी कुठे आणि मी पण कुठे? आम्हाला काय पुढे बसून का बॉईजला बघतो? माझ्या ताईने मला आवाज बस हाय जा तिकडे. हळू 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 बसले ना तुम्ही? एक मिनिट बसलीस काय?
आम्ही स्पॉटला आलो आहेत आणि हा स्पॉट सारिका ताईंनी सजेस्ट केला होता, पण त्यांचं ऑटो अजून पाठीमागेच ट्रॅफिकमध्ये आणि आमच्या ऑटोवाल्याने शॉर्टकट यूज करून आम्ही पटकन आलो. बरं सर्व जाऊ द्या, आम्ही इथे आलो तिथला व्ह्यू मी तुम्हाला दाखवते. इथे काहीच नाही, एवढ्याशा पाण्याने काय होणार आहे आमचं. आणि एवढ्या लांब आलो तर मी, यापेक्षा आम्ही ते भिवपुरीला वगैरे गेलो असतो. कोई नाही, ताई बोलली ते येत आहे तोपर्यंत आपण बघूया पुढे काय स्पॉट आहे का, नाहीतर मग आपण ट्रेनने जाऊया भिवपुरीला. बघूया आता हे काय करतात. काय करायचंय, रिटर्न चलो, पाणी नाहीये इथे. हवा बघा किती फास्ट येते. हे लोक इथे फोटो काढायला गेलेले आहेत. पाऊस पाहिजे होता यार, एक नंबर वाटला. पुढे तुमचा ऑटो का एवढा लेट झालाय. ट्रॅफिक मध्ये अडकलो. आमचा ऑटोवाला जरा स्मार्ट होता, त्याने आम्हाला शॉर्टकटने आणलं. हा, मला फोन केल्यानंतर तो स्मार्ट झाला, जेव्हा मी यांना सांगितलं की अरे शॉर्टकट नाही. पण खूप मस्त वाटतंय. वाव, पाणी खूप थंड आहे. यांची फरमाईश सुरू झाली आहे, माझा फोटो काढ, फोटो काढ. चलो थोडे फोटो वगैरे काढूयात, मग त्यानंतर हा पूर्ण व्ह्यू तुम्हाला परत एकदा मी दाखवते. सारिका ताई सर्व आता आम्हाला समजलंय की निराश व्हायची काही गरज नाहीये. हा तो स्पॉट नाहीये, हा फक्त तो रस्ता आहे. रस्त्याने आम्हाला पुढे जायचंय. चालेल, मी पण इथे एक दोन फोटो काढते गाईस, थंबनेलसाठी. नाहीतर माझ्याकडे काही नसेल. नेहमी ब्लॉगच्या नादामध्ये मी फोटो काढायचे राहून देते आणि माझ्याकडे पोस्ट करायला काही नसतं. सर्वांची अशी फरमाईश होती, पाऊस येत नाहीये, पाऊस येत नाहीये. घ्या, पाऊस यायला लागलेला आहे. सीन आहे गाईस, आता पाऊस पडतोय पण सर्व लोक रिटर्न जात आहेत बघा. आणि आम्ही आता जातोय, हा काय समजत नाहीये मला. हे लोक पण रिटर्न जात आहेत. मी लास्ट टाइम, हा या मॅडमने हिल घातली बघा, हिल हातात पकडली आहे. कोण घालते या ट्रेकिंग वरती हिल, कोण. अरे एक मिनिट, ट्रेकिंग नव्हतं हे मला. आय नो ट्रेकिंग नव्हतं, पण ऍटलीस्ट हिल. तुम्ही लोकांनी मला आता सांगितलं की वरती पण चढायचंय. बापरे, पण मला खूप मजा येते. चप्पल आणली नसती, कारण आज मी इतके कम्फर्टेबल कपडे घातलेत की मी इथे लोळू शकते. हा रेडी, मला हात दे, मी चढते. मग तुझ्या मम्मी, मला कळसुबाईची आठवण आली. मी कळसुबाईला गेले होते. इट्स माय सेकंड ट्रेक कळसुबाई. फर्स्ट मी लोहगडला गेले होते, बट अनफॉर्च्युनेटली त्या व्लॉग्स तो माझ्याकडनं डिलीट झाला. सो जेव्हा मी कळसुबाईला गेले होते ना, मला खूप वाटलं होतं की मी व्लॉगिंग करू. पण कळसुबाईची ट्रेकिंग बघून नाकी 9 आले. 3.5 तास आम्हाला चढायला लागले होते. माझ्यात बिलकुल एनर्जी नव्हती, तर मी तिथला व्लॉग नाही शूट केला. पण कळसुबाई एक नंबर आहे, स्वर्ग म्हणजे कळसुबाई आहे. हो चालतोय. थोडा सर्वांचा आता मूड ऑफ झालेला आहे, बिकॉज जास्त पाणी नाही आहे म्हणून. या दगडाला पकडून ये. कसं वाटतंय, इतकं पाणी नाहीये तरी नाकी लावून येतात ना क्रॉस करायला. बरं नाही तर पाण्याला जास्त फ्लो नाहीये, नाही तर वाटत होती. म्हणजे पाऊस जास्त नाहीये म्हणून बरं आहे, नाही तर पाण्याला इथे खूप जास्त फ्लो आहे. चल आणि माझ्या बहिणीने बिचारीने याच्यामध्ये हिल्स घातले. फक्त ना बोलत तिथून दाखवते. हा एक स्पॉट आहे तिथे. हा तिथून इकडे येईपर्यंत मला घाम फुटलंय बिकॉज ऑफ माय हिल. तिने हिल्स घातले. काय अवतार बघा कसा झाला. इथूनच पुढे धबधबा दिसतोय. आम्ही एकदम जवळ आलोय धबधब्याच्या पीकवर आलेलो आहोत असं बोलायला हरकत नाही. आणि परत इकडे पाणी यार, काय बोलते, बरं पाऊस आहे. असे रील्स बनलं पाहिजे. पहिलं पावसाला शिवायला होतो आणि नंतर आता पावसाला बोलते थँक्यू, तू नाही आहेस भाई. नाहीतरी या दगडांकडून आम्हाला येतच नसतात. आपण एवढं येऊ शकू नसतो पहिली बार. खरंच आपण येऊ. 3दा पडली, 3दा फोड नको बोलू. ती ताई पडली पण एकदा, ही पडता वाचली आहे आणि पडायसारखा आवाज काढला हिने 3दा. पण पडायची चान्स जाणं खतरे से खाली नाही है. आणि व्लॉगिंग करतात तर नाहीच नाही. हे माझ्या सोबतच आहे, मला व्लॉगिंग चालायची अवस्था बघा इथे. आणि इकडून सरूने मला मागून धरलंय.
नीट चालायला नाही तर यांना हा यांना व्हिडिओ पाहिजे एक्सपेक्टेशन. हे बघा ही मुलगी ना अशीच रडते, प्रत्येक जणीला हात देतो तरी पण ती जायला तयार नसते. जा लवकर. अरे दगडावर पाय दे. आणि मी रील्स घालून आली आहे. हे बघा ये व्हिडिओमुळे. बापरे सर्व नीट आहे. आम्ही धबधब्याकडे फायनली मी पण तुम्हाला दाखवते बॅक कॅमेराने. तर तुम्ही आता हे पाणी पडताना वगैरे बघितलं असेल. आमच्या निगेटिव्ह डोक्यामध्ये काय विचार आलाय पहिल्यांदा ऐका. बोला. हे पाणी वाढलं तर आपण जाणार कसं कारण रस्ता कारण जायला रस्ता फक्त हाच आहे दगडांचं आणि पाण्याचं. मी तर फुल घामाघूम झाली. प्लीज नेक्स्ट टाइम कोणी कुठे जाता हिल घालून येऊ नका. सर्वांना माहित आहे अशा ठिकाणी हिल घालायची नसते. मी विचार केलेला की मी जास्त पुढे जाणार नाही, पण आता पर्यायच नाहीये कारण पाऊस नाहीये, त्यामुळे सगळीकडे फक्त दगड आहे. पण खरंच माझी यायची जी वाट आहे ना दगड या मॅडमची पॅन्ट घालून आली आणि ही माझ्यापेक्षा हाईट थोडीशी मोठी आहे, त्यामुळे ती पॅन्ट डोळ्याला म्हणून मी ही घालून आली. मग मी तिला सजेशन दिलं होतं की तू ही पॅन्टच घालू नको बाई. मी नाही घातली. पण ती पॅन्ट हेच होत होतं ना, म्हणून तुम्हाला घालून यावं मी लागलं. अशी ही पॅन्ट घातली ब्लॅक वाली. अशी आमच्याकडे 4 आहेत, 4 सेम शेड मध्ये. तरी हिला घालायची नव्हती. साई वगैरे इथे दिसत आहेत बघा पाण्यामध्ये. आणि या मॅडम त्यांचा फोटो वगैरे काढतीये. आता मी आणि सरू पण जाते पाण्यामध्ये. तुम्ही तुम्हाला भिजल्यानंतर आता भेटेल डायरेक्टली. बाय बाय. आता टाइम इकडे पाऊस पडतो आणि आम्ही सर्व वडापाव खातो. आणि वडापाव गरम गरम आहे. बघा कसा आहे वडापाव. गाईज आम्ही टॉपला आलो. थोडेसे फोटो वगैरे काढलेत आणि हे बघा ताईचे लोक तिकडे गेले. तर ताईचे लोक तिकडे फोटो काढतात आणि हाच वॉटरफॉल आहे जो है वो यही है भाई. जे आहे ते हेच आहे. थोडेसे फोटो वगैरे काढायला थांबले होते मी आणि सुरू. आता आम्ही जातोय पाण्यामध्ये की नाही. तर जस्ट आता आम्ही वरतून फिरून मस्तपैकी धबधब्यामध्ये भिजून वगैरे आलो. मी एक मिडलला एक धबधबा होता, तो छोटासा होता पण खूप छान होता. क्लीन वॉटर होतं. मी तिथे भिजले पूर्ण. आणि आता आम्ही जेवायलाच बसलो. इथे सर्वजण बसले आहेत. मी दाखवते. आणि आम्ही नॉनव्हेज घेऊन आलो. चिकन रस्सा वगैरे. इकडे आहे चिकन रस्सा. ओके चिकन रस्सा. आता इकडे आहेत भाकरी. काय याच्यामध्ये ओके शेपूची भाजी आणि ताई कांदा वगैरे कट करते आणि ताईने लिंबू पण आणले आणि सरूने भात आणलाय. सर दाखव. इकडे प्लेट्स पण आहेत आपल्याकडे. ही व्हेजिटेरियन पार्टी आहे. येस खुलतंय का आजचे दिवस. ओहो वाव. आणि ते राईस सुद्धा आलेला आहे. जेवणाची अत्यंत घाई झालेली सरू. कशी आहे सरू भाजी. इकडे व्हेजिटेरियन पार्टी आहे. काय खातात तुम्ही. मेथी शेपूची भाजी. ओके. ए ताई तिथून उचल यार. ही ताईची बघा. तिने नॉनव्हेज व्हेज दोन्ही मिक्स घेतले. चाळी का ताई तुझी डिश. माझं चिकन. आताच आमचं जेवण वगैरे झालं. आम्ही हँड वगैरे वॉश केलं इकडे. आणि म्हणजे डोळे बघून की मला किती झोप येते. काय चिल्लर पार्टी चालले का तुम्ही. चालले घरी. कुठून आलायत तुम्ही लोक. किती वाजता आलेलात. आणि एवढा वेळ स्विमिंग करत होतात का. बाय 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 बाय. हे सर्व मुलं दिसले ना, हे सगळे वरती एकदम वरच्या स्पॉटला जिकडे एक असं धबधब्याच्या इकडे. हे आम्ही जायच्या आधीपासून स्विमिंग करत होते. आमचं जेवण झालं. आम्ही खाली उतरलो तेव्हा हे लोक रिटर्न फिरतात. आणि खूप लहान आहेत हे मुलं. उल्हासनगरवरून आले. कोणी नाही. थोड्या वेळात आम्ही खाली उतरणार आहे. मग बघूयात कुठे घरी जातोय की कुठे अजून दुसरीकडे जातो. आता मी व्यवस्थित लागते. अगेन इथे मुलींचं फोटोशूट चालू. पाऊस सुरू झालेला आहे. आता इथून आम्हाला ऑटोसाठी थांबावं लागेल. ऑटो यायला फोन करायला लागेल. चला जाऊ. पाऊस पण जास्त झालाय.
लास्ट मी माझ्या होम टाऊनला उतरली आहे आणि इकडे बघा जायला भेटलं तर तुम्ही ती एक ट्रिप संपली नाही, यांची नेक्स्ट ट्रिपची यांची प्लॅनिंग सुरू झाली आहे गाईज. सो यांची प्लॅनिंग झाली आहे की नेक्स्ट टाइम कुठे जायचं आहे, काय जायचं आहे. त्या तिघीजणी गेल्यात बघा, तुम्हाला दिसत असतील. आणि आम्ही तिघी जातो आहे. सो हा आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक्स करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच. बाय बाय बाय.